दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ सप्तशृंगी गडावर येणाऱ्या लाखो भाविकांनी येथे होणाऱ्या काही गैरसोयीबाबत देवस्थान ट्रस्टपर्यंत आवाज पोहोचवला आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कुंभमेळ्याच्या काळात तरी गाभारा मोठा करावा, तसेच VIP दर्शनाच्या नावाखाली घेतला जाणारा 100 रुपयांचा पास तात्काळ बंद करावा, अशी रोखठोक भूमिका शशिकांत बेनके पाटील यांनी मांडली आहे। तर भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली दीपमाळ सध्या बंद आहे, ती तातडीने सुरू करावी आणि दीपमाळीच्या तेलाची विक्री थांबवावी, अन्यथा हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिलाय। तसेच अन्यथा उपोषणाचा इशारा शशिकांत बेनके पाटील यांनी स्पष्टपणे दिला आहे। इथे दीप चालू केले पाहिजे। इतकं तेल येतं, हे तेल गोळा करतात साहेब आणि विक्री करतात, यांचा हा धंदा चालू झालाय। हा बघा साहेब, हिला ज्योत आहे का बघा बरं, ज्योत चालू आहे का बघा बरं। ही तेल गोळा करतात साहेब, ही बाई तेल गोळा करतात, ही ज्योत बंद आहे साहेब, बघा साहेब। हा हे बाबा किती घाण तेल सर, हे घाण तेल विक्री करतात, ते लोकांना खाऊ घालतात, विक्री करतात साहेब। ते आदरणीय नामदार अजितदादा पवार, दादाजी भुसे साहेब, आदरणीय आमच्या तालुक्याचे विकास पुत्र नितीनजी पवार, आदरणीय भुजबळ साहेब यांनी 150 कोटी फंड दिला साहेब। बघा साहेब काम कशी, या 150 कोटी फंड दिलाय, काम बघा कशी करतात लोक। ट्रस्ट म्हणते का गावाने अतिक्रमण केलं आहे, पण ट्रस्टने पहिल्या पैसे एवढं मोठं अतिक्रमण केलं आहे का माझ्या भक्तजनांना दर्शन करता येत नाही। स्टीलचे प्लेटी मारलाय, एंगल मारलाय, इथून 2 भक्तजन 50 लाख पब्लिक दर्शनाला जाईल कशी आणि येईल कशी, हे ट्रस्टने मुद्दाम चालू केलंय का चेंगराचेंगरीमध्ये जास्त माणसं मरावे, जास्त चेंगराचेंगरी व्हावी, म्हणून हा डोम तयार केलेला आहे। त्या ट्रस्टने त्वरित डोम बंद नाही केलंस तर मी इथं उपोषण बसल, ग्रामसेवक बसतील, व्यापारी बसतील आणि भाविक बसतील। हा 3 फुटीच्या रस्त्यातून 10 लाख भाविक कसे जातील, हा मोठा प्रश्न पडला आहे साहेब। इथून घुसता येत नाही आणि याच्यातून 50 लाख पब्लिक कशी जाणार, यांनी अतिक्रमण केलेलं आहे साहेब, यांनी मुद्दाम केलं। चेंगराचेंगरी वाढवावी, चेंगराचेंगरी व्हावी, भाविक भक्त मरून जावे, यांचा हा ट्रस्टचा उद्देश आहे। स्कॅनर लावले आणि देणगी गोळा करतात, फक्त देणगी गोळा करतात। ते देणगीचे पैसे काय करतात काय करत नाही त्यांनाच माहिती। आणि मंदिराचं काम चालू साहेब, गाभारा तेवढाच आहे, गाभाऱ्यामध्ये वॉचमन लोक, सिक्युरिटी लोक, भक्त काही बोललं का मारहाण करतात। त्या भक्तांनी दर्शन घ्यायचं का मार खायचा। माझे भक्त देवीच्या दर्शनासाठी आले आहेत, ते कर्मचाऱ्यांचा मार खाण्यासाठी आले नाही। आतापर्यंत किती माझ्याकडे तक्रारी आल्या साहेब। तर आता भाविकांच्या या मागण्यांकडे सप्तशृंगी गड येथील विश्वस्त लक्ष देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, कळवण।